नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज GFCचा भाग या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपण पाठीमागील काही तासाला पहिलं प्रकरण सुरू केलेलं आहे. त्याचं नाव आहे उद्योजकीय जीवनक्रम. त्याच्यामध्ये आपण स्वयंरोजगार म्हणजे काय बघितलेलं आहे, स्वयंरोजगाराची गरज अभ्यासलेली आहे. त्यानंतर स्वयंरोजगाराची व्याप्ती, फायदेही बघितलेले आहेत. तसंच स्वयंरोजगाराचे फायदे तोटे, मर्यादा बघितलेले आहेत. तसंच उद्योगांचं वर्गीकरण हे आपण पाहिलेलं आहे, जे आकारानुसार जसं मोठे उद्योग, मध्यम उद्योग, लघु उद्योग, तसंच पूरक उद्योग, छोटे उद्योग, ग्रामीण उद्योग, कुटीर उद्योग, सेवा उद्योग, तसंच स्वरूपानुसार आपण उत्पादन उद्योग, सेवा उद्योग आणि व्यापार क्षेत्राशी निगडीत उद्योग असं वर्गीकरण बघितलेलं आहे. तर पुढचा जो भाग आहे तो आपण या ठिकाणी घेऊया. पुढचा टॉपिक आहे लघु उद्योग आणि छोटे उद्योग यांचे महत्त्व. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे भारत हा कृषीप्रधान आणि खेड्यांचा देश आहे. जे या खेड्यातील लोकांना, खेड्यातील जनतेला किंवा खेड्यातील बेरोजगारांना जर रोजगार प्राप्ती करून द्यायची असेल तर निश्चितच त्याच्यामध्ये लघु उद्योग आणि छोटे उद्योग हे महत्त्वाची भूमिका बजावतात. कारण हे व्याप्तीने, त्याच पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी म्हणूया किंवा कमी मनुष्यबळ म्हणजे यावर हे लघु उद्योग आणि छोटे उद्योग सुरू असतात. तसंच या उद्योगासाठी मनुष्यबळ म्हणूया आपण, कच्चा माल जो आहे तो सुद्धा कमी प्रमाणात आणि ग्रामीण भागामध्ये उपलब्ध असतो. म्हणून असे उद्योग कसे आहेत तर महत्त्वाचे आहेत. म्हणून आपण नवयुवकांनी या उद्योगाकडे वळणं गरजेचं आहे. म्हणजेच लघु उद्योग आणि छोटे उद्योग यांचं जे महत्त्व आहे ते खूप आहे किंवा अनन्यसाधारण आहे असं आपल्याला म्हणता येईल. जे भारतासारख्या देशात किंवा विकसनशील देशाच्या विकासामध्ये असे लघु उद्योग, छोटे उद्योग महत्त्वाची भूमिका बजावतात. तर यामध्ये आपण हे जे लघु उद्योग आणि छोट्या उद्योगाचं जे महत्त्व आहे ते या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर पहिला मुद्दा आहे मित्रांनो, तर रोजगार निर्माण करण्याची क्षमता. जे लघु उद्योग आणि छोट्या उद्योगामध्ये रोजगार निर्मितीची क्षमता आहे. जे असे उद्योग जे आहेत ते आपण निर्माण करून बेरोजगारांना किंवा आपल्यासारख्या सुशिक्षितांना रोजगाराच्या संधी मिळू शकतात. त्याच पद्धतीने देशाचा आर्थिक समतोल साधण्यासाठी सुद्धा हे लघु उद्योग आणि छोटे उद्योग महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्याला माहिती आहे भारतीय अर्थव्यवस्था ही कशी आहे तर विकसनशील अशी आहे. जी अर्थव्यवस्था जर आपल्याला बळकट करायची असेल किंवा अर्थव्यवस्थेमध्ये जर समतोल साधायचा असेल तर हे लघु उद्योग महत्त्वाची भूमिका बजावतात. कारण छोट्या गुंतवणुकीमध्ये, छोट्या क्षेत्रामध्ये, कमी मनुष्यबळावरती आपणाला असे लघु उद्योग सुरू करता येतात आणि भारताची आर्थिक जी नाडी आहे ती आपल्याला सबळ करता येते. त्याच पद्धतीने प्रादेशिक विषमता सुद्धा कमी करण्याचं कार्य या लघु उद्योगामध्ये किंवा छोट्या उद्योगामध्ये आहे. आपल्याला माहिती आहे जो प्रादेशिक असा विकास होणं गरजेचं असतं. आपल्याला माहिती आहे की निसर्गानं सुद्धा एक वेगवेगळ्या प्रकारे नैसर्गिक साधन संपत्तीचं असमान वाटप केलेलं आहे. जसं पाऊस सर्वत्र पडेलच असं सांगता येत नाही किंवा जमीन विविधता आहे, हवामान विविधता आहे. म्हणजे याच्या जोडीला जर आपण किंवा ह्या गोष्टी काय आपल्या हातातल्या नाहीत, परंतु लघु उद्योग आणि छोटे उद्योग जर आपण स्थापन केले तर आपण अशी जी विषमता आहे ती आपण कमी करू शकतो. समाजातील विषमता म्हणजे आर्थिक स्तर लोकांचा कमी जास्त आहे. काही श्रीमंत आहेत, काही गरीब आहेत किंवा काहींची आर्थिक जी नाडी आहे ती भक्कम दिसून येते आपल्याला किंवा काहींची रोजगाराचा किंवा रोजीरोटीचा प्रश्न असतो बऱ्याच लोकांना. म्हणजे ही जी काही विषमता आहे ती विषमता कमी करण्याचं कार्य किंवा महत्त्वाची भूमिका ही लघु उद्योग आणि छोटे उद्योगामध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे मित्रांनो, तो म्हणजे गृहोपयोगी वस्तूंची निर्मिती अशा उद्योगातून करता येते. आपल्याला माहिती आहे घर म्हटल्यानंतर अनेक प्रकारच्या वस्तू लागत असतात. तशा जे हस्तनिर्मित वस्तू असतील किंवा छोट्या मोठ्या यंत्रावरती उत्पादित केलेल्या वस्तू असतील, म्हणजे अशा गृहोपयोगी वस्तू आपण या छोट्या आणि लघु उद्योगातून निर्माण करू शकतो. म्हणजे हे एक लघु उद्योगाचं महत्त्व आहे. कारण ह्या छोट्या छोट्या वस्तू तयार करण्यासाठी कमी भांडवल, कमी जागा, कमी मनुष्यबळ हे लागत असतं आणि हेच या लघु आणि छोट्या उद्योगामध्ये आपण करत असतो. त्यानंतर भांडवलाची गरज सुद्धा कमी असते आणि निमशहरी भागात स्थापन करून जनतेचे शहराकडे होणारं जे स्थलांतर आहे ते आपल्याला कमी करता येतं. जे भांडवल कमी लागतं ह्या छोट्या आणि लघु उद्योगांना, म्हणून हे या छोट्या आणि लघु उद्योगाचं महत्त्व आहे. त्याच पद्धतीने लोकांचा जो ओढा आहे कुठं तर शहराकडं, तर तो ओढा कमी करण्याचं कार्य सुद्धा किंवा कमी करण्याची भूमिका ही किंवा कमी करण्याची क्षमता
या लघु उद्योग आणि छोट्या उद्योगामध्ये आहे. म्हणून हे लघु उद्योग आणि छोट्या उद्योगाचं महत्त्व आहे असं आपणाला म्हणता येईल. त्याच पद्धतीनं लघु उद्योगामुळं काय होतं तर स्वयंरोजगाराला चालना मिळते. जे आपण शिक्षण घेतल्यानंतर किंवा प्रशिक्षण घेतल्यानंतर, एखादा ब्रिज कोर्स केल्यानंतर किंवा आपल्याकडे जी काही परंपरागत कला आहे तर त्याच्यातून जर आपण लघु उद्योगाची स्थापना केली, छोटे उद्योग जर आपण स्थापन केले तर निश्चितच स्वयंरोजगार मिळू शकतो. म्हणून लघु उद्योग आणि छोट्या उद्योगाचा हे एक महत्त्व आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच या लघु उद्योगासाठी, छोट्या उद्योगासाठी शासनाकडून सवलती मिळतात. म्हणून हे एक आपल्याला लघु आणि छोट्या उद्योगाचं महत्त्व आहे असं म्हणता येईल. अर्थसहाय्य असेल किंवा मार्गदर्शन, प्रशिक्षण किंवा क्षेत्रभेटी असतील, मेळावे असतील, म्हणजे अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून आपणाला लघु उद्योग करण्यासाठी प्रेरित केलंच जातं. म्हणून लघु उद्योगाचं हे एक महत्त्व आहे असं आपणाला म्हणता येईल. त्याच पद्धतीने कच्च्या मालाचा जर आपण विचार केला तर ग्रामीण भागामध्ये या लघु उद्योगासाठी किंवा छोट्या उद्योगासाठी आवश्यक असणारा जो कच्चा माल आहे तो ग्रामीण भागामध्ये असतो. म्हणून आपण अशा ग्रामीण भागामध्ये, छोट्या छोट्या वाड्या, वस्त्या, खेड्यामध्ये जर आपण असे लघुउद्योग स्थापन केले तर निश्चितच या कच्च्या मालाचा सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला उपयोग करून घेता येतो. म्हणून लघु उद्योग किंवा छोट्या उद्योगाचं हे एक महत्त्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे निश्चितच काय होतं, दळणवळण आणि उत्पादन यावरील खर्च कमी होतो. म्हणजे हे एक फायदा आहे. तो समजा मोठ्या उद्योगाचं कसं आहे तर कच्चा माल घ्यायचा, तो शहरामध्ये न्यायचा, त्याच्यासाठी दळणवळण आलं, वाहतुकीचा खर्च वाढला, म्हणजे एकूणच काय होतं, खर्चामध्ये वाढ होते. या उलट जर आपण त्या क्षेत्रामध्ये जिथं कच्चा माल आहे त्या क्षेत्रामध्ये जर आपण लघुउद्योग स्थापन केले तर निश्चितच वाहतुकीवरील खर्च म्हणा किंवा इतर जे काय अन्य खर्च आहेत, काय म्हणतो त्याला आपण, आयात निर्यात शुल्क वगैरे जी म्हणतो आपण किंवा सीमा शुल्क म्हणतो आपण, तर असे शुल्क आपल्याला विनाकारण भरावे लागतात. याचा जर आपण विचार केला तर अशा ग्रामीण भागामध्ये जिथं कच्चा माल आहे तिथं जर लघुउद्योग स्थापन केले तर निश्चितच हा खर्च आपला कमी होतो आणि खर्च कमी म्हटल्यानंतर आपला प्रॉफिट किंवा फायदा वाढला असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणून लघु उद्योगाचं महत्त्व आहे किंवा या छोट्या उद्योगाचं महत्त्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. तसंच मर्यादित मागणी आणि स्थानिक बाजारपेठ, नाशिवंत वस्तू आणि कलाकुसरीच्या वस्तू यांची निर्मिती करण्यासाठी हे लघुउद्योग महत्त्वाचे ठरतात. ज्या वस्तूची मागणी मर्यादित आहे, ज्या कलाकुसरीच्या वस्तू आहेत, ज्या वस्तू बनवण्यासाठी वेळ लागतो, मजुराचीच आवश्यकता असते, त्याच पद्धतीने ज्या नाशवंत वस्तू आहेत, खाद्यवस्तू म्हणूया आपण, खाद्यपदार्थ, तर असे पदार्थ, अशा वस्तू आपण या छोट्या आणि लघु उद्योगाच्या माध्यमातून तयार करू शकतो. जे निश्चितच आपणाला हे एक लघु उद्योग आणि छोट्या उद्योगाचं महत्त्व आहे असं या ठिकाणी म्हणता येईल. त्याच पद्धतीने काही लघु उद्योगामध्ये निर्यातीस योग्य अशा प्रकारच्या वस्तू निर्माण करण्याची क्षमता असते आणि त्याद्वारे परकीय चलनही मिळते. म्हणजे हा एक महत्त्वाचा फायदा आहे असं म्हणता येईल. आज आपण पाहतो जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण म्हणूया, म्हणजे जग हे एक वैश्विक खेळ झालेलं आहे. आज आपल्या एक उदाहरणादाखल एडशीमध्ये एखादा माल जर आपण तयार करत असतो किंवा एखाद्या उद्योगातून तयार झालेलं जे उत्पादन आहे तर ते उत्पादन आपल्याला परदेशामध्ये सुद्धा नेता येतं किंवा त्याला परदेशामध्ये सुद्धा विकता येतं. मात्र त्याच्यामध्ये गुणवत्ता असली पाहिजे. म्हणजे हे जे काही वैशिष्ट्य आहेत म्हणूया आपण, ते केवळ लघु उद्योगाचे आणि छोट्या उद्योगाचे आहेत असं म्हणता येईल. म्हणजे आपण परदेशी बाजारपेठ सुद्धा या लघु उद्योग आणि छोट्या उद्योगातून तयार केलेल्या वस्तूला मिळवून देऊ शकतो, परकीय चलन मिळवू शकतो. म्हणजे असे लघु उद्योग आणि छोट्या उद्योगाचे फायदे किंवा महत्त्व आपल्याला सांगता येईल. त्यानंतर मित्रांनो पुढचा घटक आहे तो म्हणजे कुटीर आणि ग्रामीण उद्योग. तर कुटीर उद्योग म्हणजे काय, तर परंपरेनं आपल्याकडे चालत आलेले जे उद्योग आहेत तर त्याला कुटीर उद्योग म्हणतो आपण. म्हणजे परंपरागत आपल्या कुटुंबाकडे जे व्यवसाय चालत आलेला असतो, जी वेगळी हस्त वस्तू बनवण्याचा म्हणूया आपण, किंवा ज्या मानवाला वस्तू लागतात, जीवनावश्यक वस्तू, तर अशा वस्तू तयार करणं त्यालाच कुटीर उद्योग असं आपण म्हणतो. आणि ग्रामीण उद्योग म्हणजेच काय, तर ग्रामीण भागामध्ये जे उद्योग केले जातात त्यालाच ग्रामीण उद्योग असं आपण म्हणतो. तर निश्चितच ग्रामीण साधन संपत्तीवर किंवा त्याचा वापर करून जे उद्योग चालविले जातात त्यालाच ग्रामीण उद्योग असे आपण म्हणतो. मित्रांनो, तर या कुटीर आणि ग्रामीण उद्योगाचं जे महत्त्व आहे ते आपणाला या ठिकाणी निश्चितच विचारात घेणं गरजेचं आहे. तर संकल्पना पण पाहिल्या
कुटीर उद्योग आणि ग्रामीण उद्योग म्हणजेच परंपरेनं आपल्याकडे चालत आलेले उद्योग म्हणूया किंवा ग्रामीण भागामध्ये जे उद्योग चालविले जातात, स्थापन केले जातात त्याला ग्रामीण उद्योग म्हणतो आपण. जे या उद्योगाचं महत्त्वही आपल्याला खूप आहे असं म्हणता येईल. तर त्या महत्त्वाचा जर आपण विचार केला तर निश्चितच ग्रामीण भागामध्ये मनुष्यबळ असतं, म्हणून अशा उद्योगाला फायदा आहे असं म्हणता येईल. तसं ग्रामीण भागातील जी काही आवश्यक असणारं त्याला कच्चा माल आहे तर तो सुद्धा ग्रामीण भागामध्ये असतो, म्हणून ग्रामीण आणि कुटीर उद्योग जे आहे त्याचं महत्त्व आपल्याला सांगता येतं. तसंच बेरोजगारी, ग्रामीण भागातील बेरोजगारी दूर करण्याचं महत्त्वही या ग्रामीण उद्योगाचं आहे. अर्थव्यवस्था असेल, ग्रामीण भागातील सामाजिक परिवर्तन असेल, म्हणजे अशा अनेक बाबींचा जर विचार आपण केला तर निश्चितच ग्रामीण आणि कुटीर उद्योग हे महत्त्वाचे आहेत असं म्हणता येईल. पाहूया आपण एक एक मुद्दा. तर ग्रामीण भागातील लोकांच्या उदरनिर्वाहाचं एक साधन म्हणून आपणाला ग्रामीण आणि कुटीर उद्योगाचं महत्त्व सांगता येईल. कारण ग्रामीण भागामध्ये काय तर इतर व्यवसाय नसतात किंवा नोकऱ्या आपण पाहतो संधी कमी असतात शहरापेक्षा. पण आपल्याला म्हणता येईल ग्रामीण भागातील जनतेला एक उदरनिर्वाहाचं साधन म्हणून जे दररोजची जी काही दैनंदिन रोजीरोटी आहे तर ती या कुटीर आणि ग्रामीण उद्योगातून आपल्याला पूर्ण करता येते, म्हणून हे एक महत्त्व आपल्याला सांगता येईल. म्हणजेच रोजगार प्राप्ती या ग्रामीण आणि कुटीर उद्योगामुळे ग्रामीण भागामध्ये निर्माण झालेली दिसून येते. तसंच बेरोजगारी सोडवण्याची क्षमता सुद्धा या कुटीर आणि ग्रामीण उद्योगामध्ये आहे. म्हणजे स्वयंरोजगार निर्मितीची क्षमता ही या ग्रामीण आणि कुटीर उद्योगामध्ये आहे असं म्हणता येईल. म्हणजे आपण आपल्या हिमतीवरती ग्रामीण भागामध्ये आपल्या आवडीचा किंवा आपल्या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये त्याचा आपल्याला विक्री करता येईल असा म्हणूया, किंवा जीवनावश्यक अशा वस्तू असतील किंवा तिथं जो कच्चा माल आहे त्यावर आधारित ग्रामीण उद्योग म्हणूया आपण. जे असे उद्योग स्थापन करून आपण बेरोजगारी कमी करू शकतो, म्हणून ग्रामीण आणि कुटीर उद्योगाचं हेही महत्त्व आहे असं आपणाला या ठिकाणी म्हणता येईल. तसंच ग्रामीण आणि कुटीर उद्योगासाठी अल्प भांडवलाची आवश्यकता असते, म्हणून हेही महत्त्व आपल्याला सांगता येईल. जे कमी भांडवलावरती आपण हा ग्रामीण आणि कुटीर उद्योग सुरू करू शकतो. त्याच पद्धतीने वरती चर्चाच केली आपण की या ग्रामीण आणि कुटीर उद्योगासाठी आवश्यक असणारा जो कच्चा माल आहे तर तो सुद्धा आपणाला या ग्रामीण आणि खेड्यापाड्यामध्ये मिळून जातो. म्हणजे त्या मालाला सुद्धा उठाव या ठिकाणी मिळतो, त्या मालांचा खप या ठिकाणी आपल्या कारखान्यासाठी होऊ शकतो. म्हणजे एक प्रकारे कच्च्या मालाची सुद्धा योग्य पद्धतीने विल्हेवाट या ठिकाणी या उद्योगासाठी आपण लावू शकतो. म्हणजेच हे सुद्धा आपणाला महत्त्व आहे असं म्हणता येईल. त्याच पद्धतीने कला कौशल्यावर आधारित सर्व वस्तूंना चांगली मागणी असते, म्हणून अशा ग्रामीण आणि कुटीर उद्योगाच्या माध्यमातून आपण अशा कला कौशल्याच्या वस्तू, हस्तवस्तू आपण तयार करू शकतो आणि निश्चितच चांगले उत्पादन आपल्याला मिळविता येते. आज आपण पाहतो की बऱ्याचशा ज्या ठिकाणी वेळूचं उत्पादन घेतलं जातं तर त्या वेळूपासून, वेळूच्या कामट्यापासून तयार केलेल्या अनेक शोभेच्या हस्तवस्तू आपणाला परदेशामध्ये सुद्धा त्यांनी बाजारपेठ काबीज केलेली दिसून येते. किंवा काही विशेष शाळा असतात बघा, किंवा काही कार्यशाळा असतात तर त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्यासारख्या नवयुवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना सुद्धा एक उद्योजक बनविले जातं आणि नंतर ते अशा वस्तू तयार करून त्यांची प्रदर्शनं भरवणं असेल किंवा त्या वस्तूला पेटेंट मिळवणं असेल किंवा त्या वस्तू परदेशी बाजारपेठेमध्ये नेऊन सुद्धा आपण विकू शकतो किंवा विकल्या जातात, अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. म्हणून या ग्रामीण आणि कुटीर उद्योगाचं महत्त्व खूप आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे एकूणच चांगलं आर्थिक उत्पन्न आपल्याला याच्यातून मिळू शकतं. तसंच शासनाच्या ज्या विविध योजना आहेत तर त्यांचं सुद्धा अर्थसहाय्य या ग्रामीण आणि कुटीर उद्योगांना आहे. जे आर्थिक पाठबळ असेल, मार्गदर्शन असेल, प्रशिक्षण असेल, जशा विविधांगी भूमिकेतून या ग्रामीण आणि कुटीर उद्योगाला किंवा उद्योगाची वाढ होण्यासाठी शासनाकडून प्रेरणा मिळते, मदत मिळते, म्हणून हे एक महत्त्व आहे असं म्हणता येईल. त्याच पद्धतीने ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचं दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी सुद्धा हे ग्रामीण आणि कुटीर उद्योग महत्त्वाचे आहेत. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने हे ग्रामीण आणि कुटीर उद्योगाचं महत्त्व सांगता येईल. त्यानंतर मित्रांनो फरक दिलेला आहे लघु उद्योग आणि मोठे उद्योग. तर आपण वरती पाहिलेलंच आहे, आकारानुसार वर्गीकरण आपण केलेलं आहे. लघु उद्योग म्हणजे छोटे उद्योग आणि मोठे उद्योग म्हणजेच काय, व्याप्तीनं किंवा आकारानं जे मोठे उद्योग असतात किंवा ज्याच्यासाठी भांडवली गुंतवणूक अधिक असते, ज्याच्यामध्ये मोठी यंत्रसामुग्री वापरली जाते, त्याला आपण
मोठे उद्योग म्हणतो. आणि लघु उद्योग म्हणजे काय, ज्याच्यासाठी खर्च कमी येतो, भांडवल कमी लागतं, यंत्रसामुग्रीच्या ऐवजी म्हणूया आपण मनुष्यबळाचा अधिक वापर केला जातो, त्याला आपण लघु उद्योग असं म्हणतो. पाहूया आपण फरक काय काय दिलेला आहे. तो पहिला फरक आहे, लघु उद्योग हे ग्रामीण व तालुक्याच्या ठिकाणी असतात, तर मोठे उद्योग जे आहे ते मुख्यतः जिल्ह्याच्या ठिकाणी आणि मोठ्या शहराच्या ठिकाणी असतात असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर दुसरा फरक आहे, मगाशी म्हटल्याप्रमाणे लघु उद्योगासाठी कमी गुंतवणूक लागते, तर मोठ्या उद्योगासाठी जास्त गुंतवणूक लागते. मग कशीच म्हटलं पुढचा फरक आहे, तर लघु उद्योगासाठी कमी मनुष्यबळ लागतं किंवा कामगार कमी लागतात, तर मोठ्या उद्योगासाठी निश्चितच भरपूर कर्मचारी नोकरवर्गाची आवश्यकता असते. तसंच कच्च्या मालाचा जर आपण विचार केला तर लघु उद्योगासाठी कमीत कमी कच्चा माल लागतो, तर मोठ्या उद्योगासाठी मोठ्या प्रमाणावर आपल्याला कच्चा माल आवश्यक असतो. त्यानंतर मित्रांनो पुढचा फरक आहे, जास्तीत जास्त काम जे आहे लघु उद्योगामध्ये तर ते कामगारांच्या बळावरती किंवा मनुष्यबळावरती केलं जातं, तर मोठ्या उद्योगामध्ये हे काम स्वयंचलित यंत्राच्या द्वारे केलं जातं. हाही फरक आपल्याला सांगता येईल. त्याच पद्धतीने लघु उद्योग हे खाजगी क्षेत्रात असतात, तर मोठे उद्योग हे सार्वजनिक क्षेत्रामध्ये असतात. तसंच लघु उद्योगाद्वारे मोठ्या उद्योगांच्या काही वस्तूंच्या गरजा पूर्ण केल्या जातात, तर मोठ्या उद्योगामध्ये या लघु उद्योगातून मिळणाऱ्या वस्तूवरती मोठ्या आकाराच्या, मोठ्या किमतीच्या म्हणूया आपण, आणि किंवा अशा मोठ्या आकाराच्या वस्तू बनविल्या जातात. जे लघु उद्योगातून छोट्या वस्तू बनविल्या जातात, छोट्या छोट्या, आणि मोठ्या उद्योगासाठी त्या वस्तू वापरून पुन्हा मोठ्या उद्योगामध्ये त्या वस्तूपासून विविध वस्तू किंवा मोठ्या वस्तू तयार केल्या जातात. जे थोडक्यात आपल्याला म्हणता येईल, मोठ्या उद्योगासाठी कच्चा माल पुरवण्याचं कार्य लघु उद्योग करतात, तर मोठ्या उद्योगामध्ये लघु उद्योगातून मिळालेल्या मालावरती, त्या स्पेअर पार्टवरती प्रक्रिया करून किंवा त्यांची जोड करून मोठ्या वस्तू म्हणूया आपण, किंवा एक प्रकारे वस्तूला परिपूर्णता आणण्याचं कार्य केलं जातं. त्यानंतर शेवटचा फरक आहे मित्रांनो, लघु उद्योगामध्ये आर्थिक व्यवहारामध्ये जास्त धोके नसतात, तर मोठ्या उद्योगामध्ये जे आर्थिक व्यवहार होतात त्याच्यामध्ये जास्त धोके असतात, कारण गुंतवणूक जास्त असते, आणि गुंतवणूक जास्त म्हटल्यानंतर धोके जास्त असतात. जे हा एक फरक आपल्याला लघु उद्योग आणि मोठ्या उद्योगातील सांगता येईल. त्यानंतर मित्रांनो पुढचा फरक आहे तो म्हणजे कुटीर उद्योग आणि लघु उद्योग. तर कुटीर उद्योग हे काय तर घराघरामध्ये चालविले जातात, तर लघु उद्योग जे आहेत ते एखाद्या स्वतंत्र जागेमध्ये चालविले जातात. आपल्याला माहिती आहे घरामध्ये सुद्धा विविध प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात, जसं वेळूच्या कामट्यापासून विविध वस्तू तयार करणं असेल, किंवा हस्तवस्तू असेल, ते एम्ब्रॉयडरी वगैरे असेल, रंगकाम किंवा चित्र पेंटिंग तयार करणं, वेगवेगळ्या वस्तू छोट्या छोट्या तयार करणं, ज्या घरामध्ये केल्या जातात त्याला आपण कुटीर उद्योग म्हणतो. तर लघु उद्योगाचा जर आपण विचार केला तर लघु उद्योग हे घरापासून जे वेगळ्या ठिकाणी म्हणूया आपण, म्हणजे स्वतंत्र ठिकाणी त्यांची स्थापना केली जाते आणि त्यामार्फत उत्पादनाचं कार्य केलं जातं. त्यानंतर पुढचा फरक आहे मित्रांनो, तो म्हणजे कुटीर उद्योग हे पारंपरिक पद्धतीने केले जातात, जे आपल्या आज्यानं म्हणूया किंवा पंजानं, आज्यानं, वडिलांनी, म्हणजे असे याचा जर आपण विचार केला तर घरामध्ये परंपरागत असे व्यवसाय चालत आलेले असतात, तर ते जे व्यवसाय आहेत ते पुढं पिढ्यानपिढ्या पुढची लोक करत असतात, तर त्यालाच आपण कुटीर उद्योग असं म्हणतो. तर लघु उद्योग हे नव्याने आपण सुरू करू शकतो. जरी एखाद्या समजा व्यक्तीनं किंवा एखाद्या घरी अगोदर तसा परंपरागत जर व्यवसाय नसेल आणि त्या घरातील पुढच्या पिढीमध्ये जर असा व्यवसाय त्यांनी निर्माण केला तर तो लघु उद्योग होतो किंवा लघु उद्योग ठरतो. पुढचा फरक आहे मित्रांनो तो म्हणजे कुटीर उद्योगात मानवी श्रम व परंपरागत कौशल्याचा वापर केला जातो, तर लघु उद्योगामध्ये स्वयंचलित यंत्रे असतील, मोठमोठी यंत्रे किंवा तंत्रज्ञान याचा उपयोग करून वस्तू उत्पादित केल्या जातात. तसंच कच्चा माल स्थानिक पातळीवर उपलब्ध होतो कुठं तर कुटीर उद्योगामध्ये. तर लघु उद्योगाचा जर आपण विचार केला तर कच्चा माल स्थानिक पातळीवर तसेच विविध बाजारपेठांमधूनही खरेदी केला जातो. तसंच कुटीर उद्योगामध्ये अल्प भांडवल लागते, तर लघु उद्योगामध्ये निश्चितच कुटीर उद्योगापेक्षा जास्त भांडवल लागतं असं आपल्याला म्हणता येईल. तसंच
उत्पादनाचा जर आपण विचार केला तर कुटीर उद्योगामध्ये वस्तू ह्या कमी प्रमाणात निर्माण केल्या जातात किंवा उत्पादित केल्या जातात. तर लघु उद्योगामध्ये वस्तूची जी काही क्वांटिटी म्हणूया आपण, म्हणजेच वस्तू जास्तीत जास्त प्रमाणात या लघु उद्योगामध्ये निर्माण केल्या जातात किंवा तयार केल्या जातात. तसंच आपण बाजारपेठेचा जर विचार केला तर कुटीर उद्योगामध्ये जी बाजारपेठ आहे ती स्थानिक बाजारपेठ असते, जी ती तयार केलेल्या वस्तू आपण स्थानिक बाजारपेठेमध्ये नेऊन त्यांची विक्री करू शकतो. तर लघु उद्योगाचा जर आपण विचार केला तर स्थानिक पेठेमध्येही तसंच देशभरही आपण त्याची विक्री किंवा देशभरातील बाजारपेठेमध्ये नेऊनही आपण त्याची विक्री करू शकतो. तर असे हे कुटीर उद्योग आणि लघु उद्योग तसंच लघु उद्योग आणि मोठे उद्योग असे दोन फरक आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे कौशल्याचे महत्त्व. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्याला एक उद्योजक व्हायचं म्हटल्यानंतर आपल्याकडे काहीतरी स्किल असलं पाहिजे. जसं आपण पाहतो शासनाची विविध धोरणं आहेत, स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणतो आपण, किंवा स्किल डेव्हलपमेंटसाठी वेगवेगळे ब्रिज कोर्स असतील किंवा वेगवेगळे शिक्षणक्रम राबविले जातात, प्रशिक्षणं दिली जातात. कशासाठी? तर कौशल्य हे वृद्धिंगत होण्यासाठी किंवा कौशल्य वाढण्यासाठी. जसं शिक्षण घेतलं म्हणजे कौशल्य निर्माण होतातच असं नाही. समजा उदाहरणच जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही ॲटोचे विद्यार्थी आहात, क्रॉपचे विद्यार्थी आहात, तसंच इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी आहात. तुमचं हे काय तर सध्या तुम्ही शिक्षण घेताय आणि त्या शिक्षणाच्या जोडीला तुम्हाला प्रॅक्टिकल असतं, ते जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे हे तुम्ही ज्ञान घेतल्यानंतर पुढं काय केलं जातं तर त्या ज्ञानाचा तुम्ही उपयोग करून ते स्किल तुम्ही डेव्हलप केलं पाहिजे. त्यालाच कौशल्य म्हणतो आपण. जसं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, समजा आपण क्रॉपचा जर विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी एक कलम बांधता येणं हे सुद्धा एक प्रकारचं कौशल्य आहे. नुसतं पुस्तकामध्ये पाहून कलम बांधता येईलच असं नाही, येईल, परंतु ते सक्सेस झालं पाहिजे. ते सक्सेस केव्हा होतं? तर आपण तिथं कौशल्य वापरलं तर सक्सेस होईल. ठीक आहे. जे या ठिकाणी शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्य याच्यामध्ये जो फरक आहे तो आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. जे कुठलंही कार्य जर परिपूर्ण व्हायचं असेल किंवा 100% जर त्याच्यामध्ये यश मिळवायचं असेल आपल्याला, तर त्या ठिकाणी स्किल महत्त्वाचं आहे. स्किल म्हणजे काय तर एक प्रकारचं ते एक त्या कामातील हे म्हणूया आपण यश म्हणूया आपण त्याला, म्हणजे स्किल असं म्हणतो. म्हणजे एखादं काम कौशल्यपूर्ण रीतीनं करणं म्हणजे ते स्किल किंवा कौशल्य. त्यालाच इम्पॉर्टन्स ऑफ स्किल असं म्हटलेलं आहे. म्हणजे कौशल्याचं महत्त्व हे उद्योजकाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. वेगवेगळी कौशल्य आपल्याला हस्तगत करावी लागतात. जसं शिक्षण, प्रशिक्षण घेणं असं नाही. कर्मचाऱ्यावरती नियंत्रण ठेवणं हे सुद्धा कौशल्याचं काम आहे. व्यवस्थापन करणं, पैशाचं व्यवस्थापन, कच्च्या मालाचं व्यवस्थापन, त्या उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीचं व्यवस्थापन म्हणूया किंवा कौशल्य आहे. म्हणजे अशी अनेक कौशल्य जेव्हा आपण आत्मसात करू तेव्हा आपण एक चांगले उद्योजक होऊ शकतो. हल्ली आपण पाहतो कौशल्याला फार महत्त्वाचं स्थान आहे. तर आपण या ठिकाणी एक उद्योजक म्हणून कौशल्याला महत्त्व देणं गरजेचं आहे. व्याख्या दिलेल्या आहेत मित्रांनो. म्हणजे कला असे आपण म्हणू शकतो. कौशल्य म्हणजे काय तर विविध कामे यशस्वीपणे पार पाडण्याची कला म्हणजे कौशल्य. आपल्याला माहिती एखादं काम एखाद्या व्यक्तीला करता येतं, ते किती वेळेत करता येतं किंवा कशा पद्धतीने करता येतं. नुसतं काम होऊनही उपयोग नाही, त्याच्यामध्ये क्वालिटी सुद्धा असली पाहिजे. जे ती कला आहे, सर्वांना जमेल असं नाही. उदाहरण जर सांगायचं म्हटलं, समजा एखादं यंत्र आहे, तुम्ही त्या ठिकाणी ते खोलल्यानंतर त्याच्यातील बिघाड दुरुस्त करणं, पुन्हा त्याची जोडणी करणं हे सुद्धा कौशल्याचं काम आहे. परंतु बऱ्याच जणांना ते जमणार नाही. म्हणजे त्या ठिकाणी कुठेतरी स्किल कमी पडत आहे. याचं स्किल आपण वाढवलं पाहिजे. म्हणून किंवा एक उद्योजक म्हणून आपण त्याचा ध्यास घेण्याची आवश्यकता आहे. येथे लक्षात. तर विविध कामे पार पाडण्याची कला म्हणजे कौशल्य असं आपण या ठिकाणी व्याख्या पाहिलेली आहे. तसंच दुसरी व्याख्या आहे मित्रांनो, व्यवसायाशी संबंधित शैक्षणिक ज्ञान, व्यावहारिक ज्ञान, तांत्रिक ज्ञान, प्रत्यक्ष कामासंदर्भात परिपूर्ण ज्ञान व प्रशिक्षण आत्मसात करण्याची क्रिया म्हणजेच कौशल्य होय. या सर्वांशी निगडीत प्रशिक्षण
परिपूर्ण करणं म्हणजे ते कौशल्य. आपलं जे काही व्यवहार ज्ञान आहे, आपल्या विषयाचं ज्ञान असेल किंवा तांत्रिक ज्ञान असेल किंवा प्रत्यक्ष कामासंदर्भातील ज्ञान असेल, हे वाढवणं किंवा त्याचं प्रशिक्षण घेणं म्हणजेच कौशल्य होय. तसंच पुढची व्याख्या दिलेली आहे. व्यवसाय प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आवश्यक गुण परिश्रमपूर्वक आत्मसात करणे म्हणजे कौशल्य होय. आपल्याला माहिती आहे कुठला व्यवसाय टाकल्यानंतर त्याची प्रगती आपण केली पाहिजे. मग ही प्रगती करण्यासाठी आपल्याकडं परिश्रमपूर्वक ते गुण आत्मसात करणं गरजेचं आहे. आणि त्या केलेल्या गुणांचा वापर करणं कशासाठी तर उद्योग हा भरभराटीला नेण्यासाठी, उद्योग वाढविण्यासाठी, त्याच्यामध्ये यश मिळवण्यासाठी. हे जे सगळं आहे त्याला आपण कौशल्य असं म्हणतो. तर अशा ह्या व्याख्या आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. त्यानंतर आवश्यकता आपण बघूया, कौशल्याची आवश्यकता काय आहे. तर एक उद्योजक म्हणून आपल्याकडे अष्टपैलू अशी कौशल्य असणं गरजेचं आहे. जसं मगाशी म्हटलं की आर्थिक बाबतीचं व्यवस्थापन याचं करण्याचं कौशल्य असलं पाहिजे, लोकांना मॅनेज करता आलं पाहिजे किंवा निर्णय घेण्याची क्षमता असेल आपल्याकडं ती असली पाहिजे. त्याच पद्धतीने वस्तूची गुणवत्ता वाढवणं, त्या वस्तूची बाजारपेठेमध्ये मागणी कशी वाढेल म्हणजे किंवा जाहिराती संदर्भात म्हणजे अशा अनेक कला किंवा अशा अनेक कौशल्य ही महत्त्वाची असतात. म्हणून आपण या ठिकाणी बघूया या कौशल्याची आवश्यकता का आहे. तर संदेशवहनाचे कार्य प्रभावी करण्यासाठी कौशल्य महत्त्वाचं आहे. समजा मी एक उद्योजक आहे, माझ्याकडे जर कौशल्य असेल किंवा माझ्याकडे जर संवाद कौशल्य चांगलं असेल तर त्या ठिकाणी मी कर्मचाऱ्याशी संवाद साधू शकतो आणि निश्चित त्याचे फायदे होतात. जे संवाद साधण्यासाठी कौशल्याची आवश्यकता आहे. लोकांना बोलावं लागतं, लोकांना कामं सांगावी लागतात, त्यांच्याकडून करून घ्यावी लागतात, या सर्वांमध्ये ताळमेळ बसवावा लागतो, तेव्हा व्यवस्थित त्या ठिकाणी आपला उद्योग चालू शकतो. म्हणजेच संवाद कौशल्य हे आवश्यक आहे. त्याच पद्धतीने नियोजन आणि उचित निर्णय घेण्यासाठी सुद्धा कौशल्य गरजेचं आहे. संवाद साधणं म्हटलेलं आहे, कर्मचाऱ्यामध्ये संवाद किंवा एक मालक आहे, त्याच्या खालची लोक म्हणजे असे जे काही स्तर आहे त्या उद्योगामध्ये, कारखान्यामध्ये कामासाठी असणारा, या सर्वांमध्ये आपण या ठिकाणी संवाद साधला पाहिजे, तरच आपण एक यशस्वी उद्योजक होऊ शकतो. जे संवाद साधण्याचं कौशल्य हे आवश्यक आहे. किंवा तसंच प्रभावी निर्णय घेण्याचं कौशल्य सुद्धा गरजेचं आहे. निर्णय घेता आले पाहिजेत. गुंतवणूक कशी करायची, यंत्रसामुग्री आणायची, आपल्या उद्योगाचा व्यवसायाची व्याप्ती किती वाढवायची, असे अनेक निर्णय किंवा संशोधनाचा उपयोग आपल्या उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा आपल्याला करता आला पाहिजे. या संबंधीचे सगळे निर्णय घेण्याचं कौशल्य सुद्धा उद्योजकामध्ये असलं पाहिजे. तसंच तत्परतेने समस्येचे निराकरणही करता आलं पाहिजे. आपल्याला तत्परता महत्त्वाची आहे. क्विक लगेच ॲक्शन आपल्याला घेता आली पाहिजे आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा एक आपण उद्योजक, कारखानदार, मालक म्हणून आपल्याला करता आलं पाहिजे. तसं वेळेचे आणि स्वयंव्यवस्थापनाचे कौशल्य सुद्धा आपण अवगत केलं पाहिजे. वेळेचं कौशल्य आपल्याकडं असलं पाहिजे. किती वेळेमध्ये आपल्याला किती काम पूर्ण करायचं आहे, त्या उद्योगामध्ये किती वस्तूचं उत्पादन करायचं आहे, तो कारखाना उद्योग किती वेळेमध्ये किती त्याच्या शाखा काढायच्या आहेत, वस्तूचं किती उत्पादन करायचं आहे, निर्यात कधी किती कशी करायची आहे, अशी जी वेगवेगळी कौशल्य आहेत किंवा वेळविषयक कौशल्य म्हणूया आपण किंवा व्यवस्थापनाविषयक कौशल्य आपण आत्मसात केली पाहिजे. व्यवस्थापन म्हणजे काय तर स्वतः या सर्व गोष्टीवरती व्यवस्थापन केलं पाहिजे. म्हणजे ती कौशल्य सुद्धा आपल्याला जमणं गरजेचं आहे. तसंच नाविन्यता व जोखीम स्वीकारण्याचं कौशल्य, जे एक प्रकारे काय म्हणूया आपण त्याला, जोखीम म्हणजेच काय, जबाबदारी. एक कुठंतरी धाडस केलं पाहिजे आपण, हे सुद्धा कौशल्य आहे. सहजासहजी धाडस करणं बऱ्याच लोकांना जमत नाही. म्हणजे उडी टाकली पाहिजे. आपण एक उद्योजक म्हणून, एक व्यावसायिक म्हणून आपण या ठिकाणी धाडसानं निर्णय घेण्याची क्षमता आहे. काय होईल ते होईल, म्हणजे न घाबरता आपण निर्णय घेता आले पाहिजेत आपल्याला. जास्त सुद्धा कौशल्य आपल्याकडे असलं पाहिजे. तसंच पुढाकार घेऊन काम करता आला पाहिजे. पुढं होऊन मी एक मालक आहे, मी एक उद्योजक आहे, मला हे करायचं आहे, तर आपण पुढे गेलो तर बाकीचे पाठीमागं येतील. जे कोणीतरी वाटाड्या झालं पाहिजे त्या ठिकाणी, कोणीतरी मार्गक्रमण केलं पाहिजे, कुणीतरी ती वाट तयार केली पाहिजे, कुणीतरी धाडस केलं पाहिजे, कुणीतरी निर्णय घेतला पाहिजे. अशा अनेक गोष्टी ह्या किंवा ही अनेक प्रकारची कौशल्य एक उद्योजक म्हणून, एक व्यावसायिक म्हणून आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तसंच पुढचं महत्त्व आहे मित्रांनो कौशल्याचं, ते म्हणजे बांधिलकी, समन्वय साधण्याचे आणि सभोवतालच्या परिस्थितीची जुळवून घेण्याचे कौशल्य. बांधिलकी म्हणजे काय तर एक प्रकारे आपण
स्नेहबंध जपले पाहिजेत. मी मालक आहे केवळ, तो नोकर आहे, तो कामगार आहे. म्हणजे हा जो भेदभाव आहे तो कदापि आपल्या मनामध्ये असता कामा नये. आपला उद्योग म्हणजे एक प्रकारचं कुटुंब आहे. सर्वांशी विचार विनिमय करून आपण निर्णय घेतले पाहिजेत. सर्व निर्णयामध्ये सर्वांचा विचार घेणं गरजेचं आहे. जसं आपण कुटुंबामध्ये राहतो त्या पद्धतीनं हा उद्योग व्यवसाय म्हणजे सुद्धा एक प्रकारचं कुटुंब असतं. म्हणून सर्वांशी बांधिलकी राखून आपण हे निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्याच पद्धतीने आपण ॲडजस्टमेंट म्हणतो. म्हटलंही जातं ॲडजस्टमेंट मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे ज्याला जीवनामध्ये तडजोड करता येते तो माणूस यशस्वी होतो जीवनामध्ये. म्हणजे एकूणच आपण एक उद्योजक म्हणून जे धाडस केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तडजोडही करता आली पाहिजे. बरेच वेळा आपण पाहतो पाची बोट सारखी नसतात किंवा सर्व काळ हा सारखा नसतो. चढ उतार हे जीवनामध्ये असतात, तसं उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा असतात. म्हणून आपण तोटा झाला म्हणून हार मानायची नाही किंवा फार फायदा झाला म्हणूनही उतावीळ व्हायचं नाही. म्हणजे अशा गोष्टी किंवा हे सुद्धा कौशल्य याच्यामध्ये समन्वय आपल्याला साधता आला पाहिजे. तरच आपण एक उद्योजक म्हणून जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. केवळ पैसा मिळवणं म्हणजे सर्व नाही. आपण हा सुद्धा विचार केला पाहिजे. दरवर्षी तेवढा प्रॉफिट मिळेल असंही नाही. बऱ्याच वेळा स्लॅक सीझन असतो. म्हणजे याचाही आपण विचार करण्याची गरज आहे. त्यानंतर समाजात जगण्याचं कौशल्य म्हटलेलं आहे मित्रांनो. तसं सकारात्मक दृष्टिकोन असण्याचं कौशल्य म्हणजे पॉझिटिव्हिटी ही फार महत्त्वाची आहे उद्योजकासाठी. आपण जो निर्णय घेतो तो पॉझिटिव्ह असला पाहिजे. जेव्हा आपण पॉझिटिव्ह असतो तेव्हा निर्णय घेतो आणि निश्चितच आपण म्हणतो आपलं मन हेच आपल्याला वर्तन करण्यासाठी प्रवृत्त करत असतं. म्हणजे मन जितकं किंवा विचार जितके पॉझिटिव्ह असतील तितका आपला विकास आणि उद्योगाची भरभराट निश्चितच होत असते. तर मित्रांनो आपण या ठिकाणी थांबूया. जास्त व्हिडिओ नंतर अपलोड होत नाही. तर अशा पद्धतीने आपण हा आजचा भाग बघितलेला आहे. त्याच्यामध्ये आपण कौशल्याचं महत्त्व, कौशल्याचे फायदे विचारात घेतलेले आहेत. त्याच पद्धतीने कुटीर उद्योग, लघु उद्योग याच्यातील फरक, लघु उद्योग, मोठे उद्योग याच्यातील फरक अभ्यासलेला आहे. तसंच कुटीर उद्योग आणि लघु उद्योगाचं महत्त्व अभ्यासलेलं आहे. तसं लघु उद्योग, छोटे उद्योग याचंही महत्त्व आपण अभ्यासलेलं आहे. तर आपण या ठिकाणी आज थांबूया. धन्यवाद.